अत्री ऋषींच्या आश्रमात राम, सीता आणि लक्ष्मण यांचे आगमन। भरताने रामाच्या पादुका घेऊन अयोध्येत परतल्यानंतर राम, सीता आणि लक्ष्मण यांनी आपल्या पुढील वनवासाचा मार्ग सुरू केला। त्यांनी चित्रकूट सोडले, कारण भरताच्या आगमनानंतर तेथे खूप हलचल झाली होती आणि राम वनवासाचे नियम पाळण्यास कटिबद्ध होते। आता त्यांचा प्रवास अजून खोल जंगलात सुरू झाला। ते तिघे घनदाट अरण्यातून चालत असताना मार्ग अतिशय कठीण होता। मोठमोठे वृक्ष, ओसाड राने, उंच डोंगर, खोल दऱ्या आणि अज्ञात जंगली प्राणी यामुळे मार्ग भयानक वाटत होता। काही ठिकाणी मोठमोठे श्वापदांचे डरकाळ्या ऐकू येत होत्या, तर काही ठिकाणी लहान निर्झर आपल्या गूढ नादाने वनाला संजीवनी देत होते। सीतेसाठी हा मार्ग कठीण होता, पण तिच्या मनात कोणतीही भीती नव्हती, कारण तिच्यासोबत तिचे 2 रक्षक राम आणि लक्ष्मण होते। असेच प्रवास करत ते एका सुंदर ठिकाणी पोहोचले। समोरच एका मोठ्या वटवृक्षाखाली एक तेजस्वी महर्षी बसले होते। त्यांचे शरीर जरी वृद्ध असले तरी त्यांचा तेजस्वी स्वरूप पाहून लक्ष्मणाने ओळखले की हे महर्षी अत्री आहेत। महर्षी अत्री हे प्रसिद्ध ऋषी होते आणि त्यांची पत्नीसुद्धा महान साध्वी अनुसूया होती। अत्री ऋषींनी राम, सीता आणि लक्ष्मण यांचे स्वागत केले आणि त्यांना आपल्या आश्रमात येण्याची विनंती केली। महर्षींच्या आश्रमात एका विशाल यज्ञकुंडाजवळ अनेक ऋषी ध्यानस्थ बसले होते। आसपास हिरवीगार वनराई होती, जिथे हरिण, हंस आणि इतर पक्षी निर्भयपणे फिरत होते। हे ठिकाण एकदम पवित्र वाटत होते। महर्षी अत्रींनी प्रेमाने रामाला मिठी मारली आणि म्हणाले, हे राम, तू स्वयं नारायण आहेस। तुझ्या चरणस्पर्शाने माझे आश्रम पवित्र झाले। लक्ष्मणाने नम्रतेने प्रणाम केला आणि आश्रमात काही काळ राहण्याची परवानगी मागितली। याच आश्रमात अनुसूया देवी होत्या, ज्या एक महान पतिव्रता स्त्री होत्या। त्या सीतेला आपली मुलगी समजून तिच्यावर प्रेम करू लागल्या। त्यांनी सीतेला समोर बसवले आणि तिला आदर्श स्त्रीधर्म, पतिव्रता धर्म आणि सतीत्व याबद्दल शिकवले। त्या म्हणाल्या, मुली, स्त्रीच्या सत्वशीलतेतच तिचे खरे सामर्थ्य असते। पतिसेवेत तिचे सौंदर्य आहे। स्त्री जर पतिव्रता असेल तर तिला कोणताही संकटाचा स्पर्शही होत नाही। सीता या महान साध्वीचे विचार ऐकून भारावून गेली। अनुसूयाने तिला काही दिव्य वस्त्र आणि अलंकार दिले, जे कधीच मळकट होत नाहीत। त्या वस्त्रांनी सीतेचे सौंदर्य अधिकच उजळले। रामाने अनुसूयेला वंदन केले आणि त्यांच्या आशीर्वादाने पुढील प्रवास सुरू करण्याची परवानगी मागितली। महर्षी अत्रींनी सांगितले की राम, तुम्ही पुढे वनवासात दंडकारण्यात जाल। तिथे अनेक ऋषीमुनी तपश्चर्या करत आहेत, पण राक्षस त्यांना त्रास देत आहेत। तुझी उपस्थिती तिथे फार आवश्यक आहे। तूच त्यांचे रक्षण करशील। राम, सीता आणि लक्ष्मण यांनी अत्री ऋषी आणि अनुसूया यांचा निरोप घेतला आणि पुढील प्रवासाला निघाले। दंडकारण्यातील प्रवास सुरू होणार होता, जिथे रामाच्या वनवासातील एक नवीन कथा लिहिली जाणार होती। दंडकारण्यात प्रवेश आणि ऋषींचे रक्षण। राम, सीता आणि लक्ष्मण यांनी महर्षी अत्री आणि अनुसूया यांचा निरोप घेतल्यानंतर त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला। त्यांनी आता दंडकारण्याच्या दिशेने पायपीट करायला सुरुवात केली। हे जंगल अत्यंत विस्तीर्ण, गूढ आणि भयानक होते। त्याचा पसारा कित्येक योजनांपर्यंत पसरलेला होता। या घनदाट अरण्यात अनेक साधू, ऋषीमुनी तपश्चर्या करत होते, परंतु त्यांना राक्षसांचा मोठा उपद्रव सहन करावा लागत होता। रामाने या जंगलात पाऊल ठेवताच त्याला जाणवले की हा प्रदेश केवळ निसर्गसंपन्न नसून अनेक संकटांनी ग्रासलेला आहे। सुरुवातीला त्यांना सुंदर हिरवेगार कुरण, फुलांनी लगडलेली झाडे आणि गोडसर वाहणारे निर्झर दिसले। पक्ष्यांचा किलबिलाट आणि मृगांचे मुक्तपणे संचारणे पाहून वातावरण आल्हाददायक वाटत होते। पण जसजसे ते अधिक गूढ भागात गेले तसतसे जंगल अधिक भयानक होऊ लागले। हळूहळू त्यांनी अशा भागात प्रवेश केला जिथे सूर्यप्रकाश देखील जमिनीपर्यंत पोहोचत नव्हता। दाट झाडी, वेलींच्या जाळ्यांनी भरलेले मार्ग, अक्राळ विक्राळ वृक्ष आणि विषारी सर्पांची फुतकारणारी गुहा या सर्वांमुळे हा परिसर भीतीदायक वाटत होता। या भागात सतत कुचक्या वस्त्रांचा वास यायचा, कारण येथे अनेक मृतांचे सांगाडे पडलेले होते। हा प्रदेश म्हणजेच राक्षसांच्या अत्याचाराने प्रभावित असलेला भाग होता। रामाने या जंगलात पाऊल टाकल्यावर लक्षात आले की इथे साधू संतांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। लक्ष्मणाने एके ठिकाणी पाहिले की काही ऋषी भयभीत नजरेने सभोवताल पाहत आहेत। त्यांच्या झोपड्या जळालेल्या होत्या, काही ठिकाणी रक्ताचे डाग पडले होते आणि जमिनीवर तुटलेले कमंडलू, मोडलेले यज्ञकुंड आणि फाटलेली वस्त्रे विखुरलेली होती। याचवेळी काही ऋषी रामासमोर आले आणि त्यांनी आपल्या वेदना सांगायला सुरुवात केली। ते म्हणाले, हे राम, आम्ही अनेक वर्षांपासून या अरण्यात तपश्चर्या करत आहोत, परंतु काही क्रूर राक्षस आमच्या यज्ञांचे विध्वंस करतात, आमची झोपडी जाळतात, आम्हाला त्रास देतात आणि आमच्या तपोबलाला बाधा आणतात। आम्ही अहिंसेचे पालन करणारे आहोत, त्यामुळे आम्ही शस्त्र उचलत नाही, पण या अत्याचारांमुळे आम्ही असहाय्य झालो आहोत। आता आम्हाला तुझ्याशिवाय कोणीही रक्षण करू शकत नाही। हे ऐकून रामाला खूप दुःख झाले आणि तो म्हणाला, हे महान ऋषीवर, क्षत्रियाचा धर्म म्हणजेच संतांचे रक्षण करणे। मी तुमच्या रक्षणाची प्रतिज्ञा करतो। या अधर्मी राक्षसांना मी त्यांच्या पातकी कर्मांचा योग्य दंड देईन।
रामाच्या या प्रतिज्ञेने सर्व ऋषी आनंदित झाले. त्यांनी रामाला आशीर्वाद दिला आणि त्याच्यावर अपार विश्वास दाखवला. लक्ष्मणाला हे सर्व ऐकून प्रचंड संताप आला. तो म्हणाला, भाऊ, या दुष्ट राक्षसांना आता धडा शिकवायलाच हवा. आपण त्यांचा निपात केला पाहिजे. रामाने लक्ष्मणाला शांत राहण्यास सांगितले, पण मनात तोही यासाठी पूर्ण तयार झाला. यानंतर राम, लक्ष्मण आणि सीता पुढे गेले आणि त्यांनी एका आश्रमाजवळ मुक्काम केला. तेथे अनेक वर्षांपासून तपश्चर्या करणाऱ्या साधूंनी त्यांना आपले अनुभव सांगितले. त्या जंगलात काही अत्यंत क्रूर राक्षस होते. त्यापैकी 3 सर्वांत भयानक आणि शक्तिशाली होते: अवखर, दूषण आणि त्रिशिरा. हे तिघेही रावणाचे सेनापती होते आणि त्यांना ऋषींच्या यज्ञांचा विध्वंस करण्याची आज्ञा दिली होती. त्यांच्या भीतीने दंडकारण्यातील अनेक ऋषींनी आपली तपश्चर्या सोडून अन्यत्र जाण्यास सुरुवात केली होती. एके दिवशी राम, सीता आणि लक्ष्मण एका आश्रमाजवळ विश्रांती घेत असताना अचानक मोठा गोंगाट झाला. आकाश काळेभोर झाले, वाऱ्याचा वेग वाढला आणि वातावरण अचानक बदलले. काही क्षणांतच जंगलातील झाडे मोडू लागली आणि प्रचंड घोंघावणाऱ्या वाऱ्यामुळे संपूर्ण परिसर भयावह बनला. हा संकटाचा सूचक इशारा होता. राम आणि लक्ष्मण सावध झाले आणि काही क्षणांतच जंगलातून काही भयानक राक्षस बाहेर पडले. त्यांच्या चेहऱ्यावर क्रूर हास्य होते. मोठमोठे दात, लालसर डोळे आणि भयंकर रूप पाहून सामान्य माणूस घाबरून बेशुद्ध होईल. त्यांनी ऋषींच्या आश्रमावर आक्रमण करण्यास सुरुवात केली. काही राक्षसांनी यज्ञकुंड उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली. काहींनी ऋषींच्या वस्त्रांना आग लावली आणि काहींनी भयभीत साधूंना पकडण्याचा प्रयत्न केला. हे दृश्य पाहताच रामाने धनुष्य हाती घेतले आणि काही क्षणांतच त्याने आपल्या अचूक बाणांनी त्या राक्षसांवर हल्ला केला. एकामागून एक राक्षस जमिनीवर कोसळू लागले. रामाच्या बाणांनी काही राक्षस हवेत उचलले गेले. काही जमीनदोस्त झाले तर काही पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पण लक्ष्मणानेही आपल्या बाणांनी त्यांचा नाश केला. काही क्षणांतच संपूर्ण जंगल शांत झाले. हा विजय पाहून सर्व ऋषी आनंदित झाले. त्यांनी राम आणि लक्ष्मणाचे स्तुतिसुमने उधळली. ते म्हणाले, हे राम, तुझ्या कृपेने आता आम्हाला निर्भयता मिळाली आहे. तूच या भूमीचा रक्षक आहेस. आता आम्ही निर्धास्तपणे यज्ञ करू शकू. रामाने नम्रतेने ऋषींना प्रणाम केला आणि पुढील प्रवासासाठी तयारी केली. त्याला माहीत होते की हा केवळ सुरुवात होती. खर, दूषण आणि त्रिशिरा यांच्याशी अजून मोठा संघर्ष होणार होता. तसेच रावणाच्या साम्राज्याच्या दिशेने तो अजून एक पाऊल पुढे टाकत होता. रामाच्या दंडकारण्यात प्रवेशाने एक नवीन पर्व सुरू झाले होते. आता त्याचा प्रवास केवळ वनवासाचा राहिला नव्हता, तर तो धर्माच्या पुनर्स्थापनेसाठी आणि अधर्माच्या नाशासाठी एक महान यज्ञ बनला होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.